वेलकम स्टुडंट्स. एक्सरसाइज 3.3 क्वेश्चन नंबर 3 त्यातला 6th क्वेश्चन आपण इथून स्टार्ट करणार आहोत. बघा काय विचारलं बघा. प्रूव्ह दॅट किंवा शो दॅट एलएचएस मध्ये दिले तुम्हाला cos x plus sin x upon cos x minus sin x मायनस याचाच रेसिप्रोकल आहे दिलं cos x minus sin x upon cos x plus sin x आणि RHS 2 tan 2x आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. सगळ्यात पहिले आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया. cos plus sin म्हणजे cos x plus sin x चा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos minus sin म्हणजे cos x minus sin x चा ब्रॅकेट स्क्वेअर अपॉन cos minus sin into cos plus sin into cos x plus sin x is equal to ब्रॅकेट a plus b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर म्हणजे sin स्क्वेअर x प्लस दोघांचा प्रोडक्ट त्याचे ट्वाइस 2 sin x cos x मायनस सेकंड ब्रॅकेट a मायनस b ब्रॅकेट स्क्वेअर a स्क्वेअर म्हणजे cos स्क्वेअर x प्लस b स्क्वेअर स्क्वेअर हा नेहमी पॉझिटिव्ह मायनस प्रोडक्ट ऑफ 2 डबल ऑफ दॅट 2 sin x cos x आणि होल डिवाइडेड बाय a मायनस b इंटू a प्लस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b इंटू a मायनस b म्हणजे a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x 1 प्लस हा फॉर्म्युला बघा 2 sin x cos x हा sin 2x चा फॉर्म्युला आहे. तुम्ही बघा लिस्ट समोर ठेवा. मायनस cos स्क्वेअर x प्लस sin स्क्वेअर x 1 मायनस परत 2 sin x cos x हा sin 2x चा फॉर्म्युला आहे sin डबल cos स्क्वेअर x मायनस sin स्क्वेअर x हा cos 2x चा फॉर्म्युला आहे cos डबल चा फॉर्म्युला आहे. आता न्यूमरेटर मध्ये हे मायनस साइन आत जाऊ दे ब्रॅकेट ओपन करा 1 प्लस sin 2x मायनस 1 प्लस sin 2x अपॉन cos 2x प्लस 1 मायनस 1 कॅन्सल sin 2x प्लस sin 2x म्हणजे ट्वाइस sin 2x आणि अपॉन cos 2x ऍज इट इज. आणि आता हे sin अपॉन cos म्हणजे tan म्हणजे 2 tan 2x आणि इक्वल्स RHS. हे बघा तुमची RHS 2 tan 2x हे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं. ओके ओके नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघूया आपण. फार महत्त्वाचा क्वेश्चन आहे हा पुढचा. बघा 7th क्वेश्चन नंबर 3 त्यातला 7th LHS स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस 2 cos 8x पाहिजे तिथे ऍक्च्युअली आतमध्ये तिथे करेक्शन करून घ्या बघा. इथं 2 प्लस आहे ना इथं 2 cos 8x पाहिजे. आता बरोबर RHS मध्ये 2 cos x RHS 2 cos x हे प्रूव्ह करायचं. प्रॉब्लेम हा फार सोपा आहे. बरं हे करेक्शन करून घ्या. इथे 2 पाहिजे तिथे करेक्शन करून घ्या. ह्याला जो आपण रिमार्क्स लिहिले की नाही सगळ्यात शेवटी फॉर्म्युला जेव्हा प्रूव्ह करतो आपण तेव्हा रिमार्क्स मी 4 लिहून दिलेत बघा तुम्हाला. 1 प्लस cos थिटा किंवा 1 मायनस cos थिटा असे रिमार्क आहेत बघा. त्यातला हा रिमार्क कसा आहे 1 प्लस cos 2 थिटा 1 प्लस cos 2 cos स्क्वेअर ह्या अँगलचा हाफ करायचा. एवढं फक्त लक्षात ठेवायचं. इथं 2 थिटा असेल ना तर इथं हाफ करायचं. इथं 4 थिटा असेल तर इकडे हाफ म्हणजे 2 थिटा करायचं. इकडे 6 थिटा असेल तर इथं आन्सर 3 थिटा करायचं. इथं जर 100 थिटा असेल तर इकडे 50 थिटा करायचं. बस एवढं कळलं की हा रिझल्ट किंवा हा फॉर्म्युला पाठ असला की हा प्रॉब्लेम सॉल्व्ह. फक्त सारखं सारखं तेच लिहावं लागतं एवढा प्रॉब्लेम आहे. बघा स्क्वेअर रूट ऑफ हे 2 ऍज इट इज प्लस नीट लक्षात द्यायचं हे स्क्वेअर रूट ऑफ हे 2 ऍज इट इज प्लस पुन्हा स्क्वेअर रूट ऑफ यातून 2 कॉमन करा ब्रॅकेट मध्ये 1 प्लस cos 8x आणि आता तो रिझल्ट बघा 1 प्लस cos 2 थिटा म्हणजे 2 cos स्क्वेअर
हाफ, त्या अँगलचा हाफ करायचं. मग बघा स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू, आता ह्याचा आन्सर या ब्रॅकेटचं काय येतं बघा, ते 2 कॉस स्क्वेअर थिटा म्हणजे 4x झालं बघा, हाफ. आता बघा ही तर टर्म स्क्वेअर मध्ये यायचं, ही टर्म, हे 2 इंटू 2 हे देखील 4 आहेत, म्हणजे हाही स्क्वेअर आहे 2चा. मग आता हे आपण पहिलं रूट त्यातला आता काढून टाकू शकतो, म्हणजे रूट घेऊ शकतो आता थोडक्यात. बघा स्क्वेअर रूट ऑफ हे 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस, आता हे रूट जाणार ना काय, बघा हे रूट जाणार, हे रूट जाणार, हे रूट जाणार, कसं जाणार, 2 इंटू 2 दोनदा आहे, त्याचा आन्सर 2 येणार. आणि कॉस स्क्वेअर आहे बघा, त्याचं रूट कॉस येणार, कॉस जो अँगल असेल तो आहे. पुन्हा या दोघात आतमध्ये रूटच्या 2 कॉमन काढायचे. स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू ब्रॅकेट 1 प्लस हे कॉस 4x राहील. पुन्हा 1 प्लस कॉस थिटा, रिमार्क बघा 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर हाफ करायचा अँगल, म्हणजे स्क्वेअर रूट ऑफ 2 ॲज इट इज प्लस स्क्वेअर रूट ऑफ 2 ॲज इट इज. आता या ब्रॅकेटचा आन्सर 1 प्लस कॉस 4x म्हणजे 2 कॉस स्क्वेअर हाफ करायचा अँगलचा हाफ. आता पुन्हा 2 इंटू 2 4 आहेत बघा, म्हणजे याचं रूट निघतंय, कॉस स्क्वेअर आहे म्हणजे ह्याचं रूट निघतं, म्हणजे आता हे रूट तुमचं निघून जाऊ शकतं, हे रूट जाऊ शकतं. मग बाहेरचं रूट ॲज इट इज स्क्वेअर रूट ऑफ 2 प्लस सांगा 2 2 दोनदा आहेत ना, मग रूटच्या बाहेर, आणि कॉस 4x कारण सॉरी 2x कॉस 2x कॉस स्क्वेअर 2x चं रूट किती आलं, कॉस 2x. पुन्हा आतमध्ये इथे 2 कॉमन काढायचे, ब्रॅकेटमध्ये 1 प्लस कॉस 2x राहील इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 2 इंटू, आता 1 प्लस कॉस 2 थिटा बघा 2 कॉस स्क्वेअर हाफ म्हणजे त्या ट्वाइस x चा हाफ करायचा इज इक्वल. आता 2 इंटू 2 हे दोनदा आहेत, म्हणजे 2 चा स्क्वेअर आहे, हा पण स्क्वेअर आहे. मग आता हे रूट पण जाऊ शकतो तुमचं, स्क्वेअर रूट घ्या, म्हणजे आतमध्ये स्क्वेअर आहे आणि हे रूट कॅन्सल झाले, ह्याचं स्क्वेअर रूट किती आलं 2 आणि हे किती राहिले सांगा कॉस x. बघा मला आधायचीच तुमची काय होतं इक्वल्स आधायचीच, म्हणजे एकच टाईप सगळीकडे करायचं आहे तुम्हाला, तो म्हणजे 1 प्लस कॉस 2 थिटा म्हणजे 2 कॉस स्क्वेअर थिटा, 2 थिटाचं थिटा होते, मग 10 थिटाचं काय होईल 5 थिटा होईल. फक्त एवढं कळलं. हा परीक्षेला खूप वेळा प्रॉब्लेम रिपीट होतो हा टाईप, तेवढं लक्षात ठेवा. ओके, नाउ नेक्स्ट क्वेश्चन बघा. LHS 16 sin theta cos theta into cos 2 theta into cos 4 theta into cos 8 theta. RHS तुम्हाला sin 16 theta प्रूव्ह करायचं आहे. आता ह्याच्यात तुम्हाला काय वापरायचं आहे ते तुम्हाला सांगतो. तुम्हाला हा फॉर्म्युला माहिती आहे sin 2x, ऍक्च्युअली sin थिटाचा पण येतो, sin 2 थिटा असा फॉर्म्युला लिहून दिला तुम्हाला. sin 2 थिटा म्हणजे 2 sin थिटा cos थिटा, किंवा sin 2x म्हणजे 2 sin x cos x, काही फरक नाही. आता मी उलट सांगतो, याच्यावरून तुम्हाला हे लिहिता आलं पाहिजे, म्हणजे 2 sin x cos x म्हणजे 2 sin x cos x म्हणजे sin 2x. बघा 2 sin x cos x म्हणजे sin डबल म्हणजे त्या x चा डबल ट्वाइस x आला बघा. मग समजा असं कधी आलं तुम्हाला, फॉर एक्झाम्पल 2 sin 2x cos 2x, बघा 2x सेम आहे की नाही, याचा आन्सर काय आहे सांगा sin डबल म्हणजे ह्याचा डबल 4x येणार 4x. हे ऍक्च्युअली फॉर्म्युले पाठ करायचं म्हणजे हे वापरायचं कसं हे कळलं पाहिजे. हे फॉर्म्युले वापरायचं कसं असतं हे जर का कळलं ना तर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. आता बघा इक्वल्स, आता हा जो नंबर 16 आहे की नाही 16, त्याला मी काय लिहितो बघा 8 into 2 म्हणजे 16 sin थिटा cos थिटा एकत्र केले ते इंटू हे जरा थोडंसं लांब लिहितोय मी cos 2 थिटा cos 4 थिटा cos 8 थिटा. ठीक आहे. आता ही टर्म 8 ऍज 2 sin थिटा cos थिटा
काय सांगितलं फॉर्म्युला मी साइन डबल म्हणजे अँगलचं डबल म्हणजे याचा आन्सर आलं साइन 2 थीटा डबल. आता हे पुढचे cos 2 थीटा ॲज इट इज, cos 4 थीटा ॲज इट इज, cos 8 थीटा ॲज इक्वल्स. आता हा जो 8 आहे ना, हा 8 त्याला मी 4 into 2 लिहिले होते आणि हे जे आहेत ना हे दोघं ते साइन 2 थीटा cos 2 थीटा पुढे cos 4 थीटा ॲज इट इज, cos 8 थीटा ॲज इट इज, 4 2 sin थीटा cos थीटा. मी आता सांगितलं साइन डबल अँगलचं डबल करायचं म्हणजे आन्सर साइन ह्याचं डबल सांगा बरं 2 थीटाचं 4 थीटा. आता पुढचा ॲज इट इज cos 4 थीटा ॲज इट इज, cos 8 थीटा. तोच प्रकार चाललाय, नीट लक्षात आहे. आता या 4 ला मी 2 into 2 असं घेतले. हे ॲज इट इज sin 4 थीटा cos 4 थीटा into cos 8 थीटा ॲज इट इज. हे 2 हे बघा 2 sin थीटा cos थीटा साइन डबल म्हणजे अँगलचं डबल साइन सांगायचं डबल किती आलं 8 थीटा आणि हे आहेतच की cos 8 थीटा. आता काय ऍडजस्ट झालं बघा 2 sin थीटा cos थीटा म्हणजे साइन डबल म्हणजे साइन ऑफ अँगलचा डबल करायचा 16 थीटा आलं का बघा RHS इक्वल्स RHS. ओके okay, now next 9th question. 9th LHS sin 3x upon cos x plus cos 3x upon sin x आणि RHS आहे आपल्याकडे 2 cot 2x. RHS काय आपल्याकडे 2 cot 2x येतो. फार सोपा क्वेश्चन आहे लक्षात. क्रॉस मल्टिप्लिकेशन डिनॉमिनेटर सेम नाही आहे. sin 3x into sin x plus cos 3x into cos x upon sin x into cos x as it is. आता मी फक्त हा प्रॉडक्ट आहे ना, हा प्रॉडक्ट AB प्लस CD तर मी CD प्लस AB असेल. त्याचं कारण फॉर्म्युले पाठ असतील तर आपोआप कळेल. बघा cos 3x cos x आधी लिहिले आणि मग sin 3x sin x नंतर लिहिले. काय वेगळं नाही. प्लस तर साइन आहे आणि खाली म्हणजे इथं मध्ये प्लस साइन आहे असं म्हणायचं. खाली sin x cos x as it is. आता मला ह्याचा पहिला रिझल्ट सांगा. cos ऑफ अल्फा मायनस बीटा जो आपला पहिला थेरी क्वेश्चन होता बघा. cos ऑफ अल्फा मायनस बीटाचं एक्सपान्शन सांगा. cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा. आता उलट सांगा. cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा म्हणजे cos ऑफ अल्फा मायनस बीटा. cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा म्हणजे cos ऑफ अल्फा मायनस बीटा. अल्फा म्हणजे 3x बीटा म्हणजे cos x. असा सरळ रिझल्ट उलटा सगळ्या वापरता आला पाहिजे. त्यानंतर sin x into cos x as it is. cos डिफरन्स यांचा 2x आला अपॉन हे खाली sin x into cos x as it is. आता शो दॅट मध्ये बघा इथं नंबर 2 दिसतोय तुम्हाला म्हणजे न्यूमरेटर मध्ये 2 असं दिसतंय. मग पुढच्या स्टेप मध्ये आपण ऍडजस्टमेंट करूया. मी इथं लिहितो बरं का. हे आहे तसं लिहितो परत काय cos 2x अपॉन sin x into cos x आहे तसं लिहितो. आता न्यूमरेटर मध्ये 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये 2 न मल्टिप्लाय करायचं. नेक्स्ट न्यूमरेटर 2 cos 2x as it is. 2 sin x cos x कोणाचा फॉर्म्युला आहे
साइन डबल साइन 2x चा फॉर्म्युला आहे, साइन 2 थिटाचा हा फॉर्म्युला आहे. मग कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट 2 कॉट ऑफ अँगल सेम लागतो तुला थिटा इक्वल्स RHS. दस LHS इक्वल्स RHS. थोडक्यात काय सांगायचं तर फॉर्म्युला सरळ पण आला पाहिजे, उलटा पण आला पाहिजे, असं दोन्ही पाठ करा, दररोज पाठ करा, रोज लर्न करा. ठीक आहे. नाउ 10th क्वेश्चन, फार महत्वाचं टेक्निक. 10th क्वेश्चन फार म्हणजे फार महत्वाचं टेक्निक. बघा LHS मध्ये cos x अपॉन 1 प्लस sin x आणि RHS जी आहे ती आपली अशी आहे cot of x by 2 minus 1 upon cot of x by 2 plus 1. आता याला लागणारे जे फॉर्म्युले आहेत ते आधी तुम्हाला सांगतो. त्यात काय काय वापरणार आहे. पहिला फॉर्म्युला बघा cos x चा म्हणजे cos डबलचा. हे वहीत आहेत की नाही बघा. cos स्क्वेअर x by 2 minus sin स्क्वेअर x by 2 हाफ अँगल फॉर्म्युलेमध्ये शोधा. त्यानंतर sin x म्हणजे 2 sin x by 2 cos x by 2 ह्याचा हाफ असतं लक्षात ठेवा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो यातला 1 आहे ना 1 ह्यातली आपली 10वीची आयडेंटिटी 1 कॅन बी रिटन ॲज cos स्क्वेअर थिटा प्लस sin स्क्वेअर थिटा म्हणजे 1. पण मी इथं जे वापरणार आहे ते असं वापरणार आहे cos स्क्वेअर थिटा बाय 2 म्हणजे त्याच्याऐवजी मी x मध्ये घेतो cos स्क्वेअर x by 2 प्लस sin स्क्वेअर x by 2 is equal to 1. असं का वापरणार आहे हेही तुम्हाला कळेल. ह्या गोष्टी सवय नाही येतात, प्रॅक्टिस नाही येतात या गोष्टी. हे लागणारे सगळे फॉर्म्युले आणि तिथे वर आहे त्यातले काय सांगा RHS. चला कंटिन्यू. बाकी प्रॉब्लेम फार सोपा आहे. LHS न्यूमरेटर बघा cos x म्हणजे काय सांगा cos स्क्वेअर x by 2 मायनस sin स्क्वेअर x by 2 अपॉन फार महत्वाची स्टेप आहे ही. खाली जो नंबर 1 आहे ना हा खाली तेव्हा इथं 1 दिसला का. त्या 1 ला लिहायचं cos स्क्वेअर x by 2 प्लस sin स्क्वेअर x by 2 प्लस हे जे sin x आहेत की नाही हे sin x बघा लिस्ट मध्ये प्लस 2 sin x by 2 cos x by 2. ही जर का स्टेप तुम्हाला जमली की सगळा पुढचा प्रॉब्लेम मध्ये यायला लागतो. इज इक्वल a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर चे फॅक्टर्स a प्लस b a मायनस b म्हणजे cos x by 2 प्लस sin x by 2 बघा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर a प्लस b इंटू a मायनस b cos x by 2 मायनस sin x by 2 अपॉन तुम्ही व्यवस्थित याकडे बघा a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab दिसले का बघा तुम्हाला. a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर प्लस 2ab दिसले का. मग हा a प्लस b चा ब्रॅकेट स्क्वेअर आहे cos x by 2 प्लस sin x by 2 चा ब्रॅकेट स्क्वेअर. चेक करा फर्स्ट टर्म स्क्वेअर प्लस लास्ट टर्म स्क्वेअर दोघांचा प्रोडक्ट त्याचं. आता हे प्लसचं जे ब्रॅकेट आहे की नाही इथलं हे प्लस साइनचं ब्रॅकेट हे एकदा आणि याच्यात पण आहे एकदा ते कॅन्सल होईल हे सगळं ब्रॅकेट. पण हा स्क्वेअर आहे लक्षात ठेवा त्यामुळे एक ब्रॅकेट खाली शिल्लक राहणार आहे. मग न्यूमरेटर मध्ये cos x by 2 मायनस sin x by 2 बघा हे शिल्लक राहील अपॉन खाली एक ब्रॅकेट शिल्लक राहील cos x by 2 प्लस sin x by 2. आता आपल्याला कॉट आणायचा का टॅन आणायचा आहे तर टॅन मध्ये पण हा प्रॉब्लेम कन्वर्ट होतो. टॅन आणायचा असेल ना तर साइन अपॉन कॉस म्हणजे टॅन असतं. मग डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय कॉस करावं. तर टॅन आणायचा असेल तर आपल्याला कॉट आणायचं आहे. कॉट म्हणजे काय सांगा कॉस अपॉन साइन म्हणजे याला अपॉन साइन यायला पाहिजे. याला अपॉन साइन कारण तिकडे 1 दिसतो का 1 तिकडे -1 बघा दिसला का शिल्लक. हा 1 कसा होईल याचा साधा विचार करा म्हणजे पुढची स्टेप तुम्हाला लगेच कळेल. डिवाइडिंग न्यूमरेटर एंड डिनोमिनेटर बाय sin x by 2 is equal to cos x by 2 upon
मायनस साइन एक्स बाय 2 अपॉन होल डिवाइडेड बाय खाली cos x by 2 अपॉन प्लस sin x by 2 अपॉन कशाने डिवाइड करायचं आपल्याला sin x by 2 न न्यूमरेटर हे मी आहे तसं आता लिहिलं काही वेगळं नाही आता डिवाइड करणार आहे sin ने डिवाइड करणार आहे कशाने डिवाइड करणार आहे आपण sin x by 2 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 हे साइन कॅन्सल हाही साइन काय होणार आहे कॅन्सल होणार आहे आता राहणार काय असेल ना cos अपॉन साइन म्हणजे cot x by 2 minus 1 अपॉन cot x by 2 plus 1 आणि इक्वल्स RHS हे बघा फॉर्म्युले पाठ असले ना की सगळ्या गोष्टी जमा लागतात प्लीज तेवढे फॉर्म्युले पाठ करा दररोज वाचा Now question number 3 तसला 11th question 11 LHS काय आहे tan theta by 2 plus cot theta by 2 upon cot theta by 2 minus tan theta by 2 त्याने अँगलला ब्रॅकेट केलंय मी काही ते ब्रॅकेट केलं नाही आणि आरएचएस मध्ये आपल्याला सेक थीटा विचारले आरएचएस मध्ये काय विचारले तुम्हाला सेक बघूया कुठला फॉर्म्युला लागतो काय लागतो जरा स्टेप झालं तर बघूया सगळ्यात पहिल्यांदा साइन कॉस मध्ये कन्वर्ट करून घेऊया आपण बघा tan थीटा म्हणजे साइन अपॉन कॉस साइन थीटा बाय 2 अपॉन कॉस थीटा बाय 2 कॉस म्हणजे कॉस थीटा बाय 2 अपॉन साइन थीटा बाय 2 होल डिवाइडेड बाय कॉट cos theta by 2 upon sin theta by 2 minus sin theta by 2 upon cos theta by 2 वरती क्रॉस मल्टिप्लिकेशन sin square theta by 2 plus cos square theta by 2 upon यांचं मल्टिप्लिकेशन sin theta by 2 cos theta by 2 whole divided by cross multiplication cos square theta by 2 minus sin square theta by 2 upon sin theta by 2 cos theta by 2 दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहेत कॅन्सल झाले आता न्यूमरेटर मध्ये काय राहील सांगा sin square theta by 2 plus cos square theta by 2 ही आपली साधी आयडेंटिटी 1 आणि हा जो फॉर्म्युला आहे तो कॉस डबलचा आहे बघा म्हणजे कॉस स्क्वेअर हाफ मायनस साइन स्क्वेअर हाफ कॉस थीटाचे 4 फॉर्म्युले आहेत की नाही त्यातला पहिला फॉर्म्युला आहे हाफ अँगल मध्ये बघा कॉस स्क्वेअर थीटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थीटा बाय 2 म्हणजेच कॉस थीटा आणि हे पहा हे फॉर्म्युलेसाठी तो कागद शेजारी ठेवा किंवा पाठ करा 1 अपॉन कॉस थीटा म्हणजेच काय सांगा सेक थीटा इज इक्वल टू काय आलं सांगा तुमची RHS thus LHS equals RHS okay now question number 12 LHS 1 upon tan 3 minus tan A minus 1 upon cot 3A माइनस कॉट ए आणि आरएचएस आहे काय विचारलं मला आरएचएस मध्ये आपल्याला तर कॉट 2a हे तुम्हाला त्याने विचारले काय विचारले कॉट 2a हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे साधारण दोन प्रकारे हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येतो एक तर सगळंच सगळं टॅन मध्ये कन्वर्ट करून घ्यायचं आणि सॉल्व्ह करायचं पण दुसरा प्रकार म्हणजे साइन कॉस मध्ये कन्वर्ट करायचं दोघे मी तुम्हाला जमल्यास दोन्ही मेथड दाखवतो काय कन्व्हिनियंट आहे ते घ्या हे LHS पहिल्यांदा मी साइन कॉस मध्ये कन्वर्ट करतो याला हे काय झाले सांगा sin 3a
अपॉन कॉस 3a मायनस हे बघा tan म्हणजे काय sin a अपॉन कॉस a मायनस मायनस आहे का प्लस एकदा चेक करा हा मायनस आहे 1 अपॉन कॉट म्हणजे कॉस 3a अपॉन sin 3a मायनस कॉस a अपॉन sin काय केलं सांगा आपण sin कॉस मध्ये त्याला कन्वर्ट केलं. आता मी क्रॉस मल्टिप्लिकेशन करून यांचं डिनॉमिनेटर आहे ना हे वर घेणार आहे बघा. आता यांचं पहिले डिनॉमिनेटर घ्या बरोबर काय केले cos 3a into cos a हे वर कुठल्या आले सांगतो मी तुम्हाला. पहिले क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा बरं sin 3a into cos a minus cos 3a into sin a. आता ह्याला अपॉन काय सांगा याला अपॉन हे बघा cos 3a cos हे ते वर घेतलेलं मायनस पुन्हा ह्याचं डिनॉमिनेटर आपण वर घेणार आहोत काय sin 3a into sin a हे न्यूमरेटर मध्ये केले अपॉन हा क्रॉस मल्टिप्लिकेशन बघा cos 3a into sin a मायनस sin 3a into cos a. ठीक आहे. आता समजा नीट बघा डिनॉमिनेटर कडे हे बघा हे sin 3a cos a तुम्हाला इकडे दिसतात का बघा सेम cos 3a sin 3 हे इथे दिसतात का बघा दिसले. मग समजा मला डिनॉमिनेटर हे बघा हा डिनॉमिनेटर आणि हा डिनॉमिनेटर जर सेम करायचा असेल या टर्मला फक्त मागे पुढे केलं मायनस साइन मध्ये ठेवून की हे दिसतं का बघा तुम्हाला. परत बघा नीट लक्ष द्या फार महत्त्वाची स्टेप आहे आणि खूप जाईल तुम्हाला जमून जाईल. तुम्हाला a मायनस b चा फॉर्म दिसतोय का a मायनस b असं दिसतोय. मला उलटा लिहायचं आहे b मायनस a अशा वेळी फक्त मायनस साइन कॉमन काढतात. ही टर्म आणि ही टर्म सेम आहे तुम्ही आत पाठवून बघा मायनस साइन मायनस b प्लस a म्हणजे हेच आहे की नाही बघा. जर अशी स्टेप तुम्हाला इथे करायची असेल हे मागे पुढे करायचे असतील तर या खालून या डिनॉमिनेटर मधून या इथून मायनस साइन आपण काय करायचं कॉमन काढायचं. हे आहे तसं लिहूया बघा cos 3a cos a अपॉन हे सगळं ऍज इट इज नो चेंज. हा काय सांगायचं sin 3a cos a मायनस cos 3a sin a. आता इथं बघा हे मायनस साइन हा आणि या दोघातून कॉमन येणारं मायनस साइन मिळून ते प्लस झालं लक्षात ठेवा प्लस आणि हे sin 3a ऍज इट इज इनटू sin a अपॉन ह्याला मागे पुढे करणार आहे त्यासाठी मायनस साइन मी कॉमन काढून त्याला प्लस केले. तर चला हे पहिल्यांदा आहे sin 3a cos a minus cos 3a sin a टर्म्स फक्त मागे पुढे केले. आता मला सांगा हे डिनॉमिनेटर आहे हे डिनॉमिनेटर सेम आहे का बघा. जर सेम असेल तर न्यूमरेटर प्लस न्यूमरेटर ठीक आहे. cos 3a cos a प्लस sin 3a sin a होल डिवाइडेड बाय हे कॉमन डिनॉमिनेटर एकदाच लिहायचं आपल्याला sin 3a cos a मायनस cos 3a sin a. आता मी न्यूमरेटरला काय म्हणतो बघा cos अल्फा cos बीटा प्लस sin अल्फा sin बीटा म्हणजे न्यूमरेटर जे आहे इथे लिहितो न्यूमरेटर जे आहे ते cos ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आहे. cos ऑफ अल्फा मायनस बीटाचा तो फॉर्म्युला आहे. खाली sin अल्फा cos बीटा मायनस cos अल्फा sin बीटा म्हणजे हे जे खालचा फॉर्म्युला आहे तो sin ऑफ अल्फा मायनस बीटाचा फॉर्म्युला आहे. इज इक्वल टू cos ऑफ 3a मायनस a म्हणजे 2a
आणि 3a मायनस ए म्हणजेच 2a, फक्त एकात कॉस एकात साइन. आता हा अँगल सेम आहे, मग कॉस अपॉन साइन म्हणजे कॉट, कॉट 2a. बघा बरं आरएचएस काय आपल्याकडे, सॉरी हे जुना क्वेश्चन आहे बघा, हे इथे आरएचएस. बघा आन्सर काय आलं, कॉट 2a इक्वल्स काय आलं सांगा, आरएचएस. आलं का बघा सगळ्यांना.